हॅलो स्टुडंट्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या महिला महाविद्यालयामध्ये स्वागत करतो. शारदाबाई पवार महिला महाविद्यालयामध्ये स्वागत करतो. आणि आपलं सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरचं लेक्चर नंबर 9 नंबरचं लेक्चर सुरू करतो. इन द लेक्चर नंबर 8 we have seen molecular mass. What is molecular mass and how that is calculated, that we have seen. Molecular mass is obtained by doing the summation of average atomic mass of the elements present in a substance. Molecular mass of any substance is obtained by doing the summation of average atomic mass of all the elements present in that substance. What is that molecular mass we have studied? Molecular mass is the mass of a substance related to one atom of carbon 12 isotope having the mass of exactly 12 atomic mass units. How that is obtained, that we have seen with the help of some examples. And now this is the formula mass we have to see in this lecture. What is formula mass? It is almost same as that of the molecular mass. Calculation of formula mass and the calculation of molecular mass can be done by the same method. Method used is same. And we can obtain the formula mass by the same method as that of the calculation of molecular mass. ज्याप्रमाणे मॉलिक्युलर मास आपण जर एखाद्या पदार्थाचं, एखाद्या सबस्टन्सचं काढायचं असेल, एखाद्या मॉलिक्युलचं काढायचं असेल तर काय करतो, त्याच्यामध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्या ॲटमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास घेऊन त्याची बेरीज करतो. जेवढे आहेत त्या सगळ्यांचं, म्हणजे समजा कार्बनचे 6 असतील तर आपण एकाच कार्बनचं घेतो का? नाही, 6चं घेतो. 6 गुणिले 12 असं करतो बघा. सांगितलं मी त्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. जेवढे ॲटम्स आहेत त्या प्रत्येकाचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास घ्यायचं आणि त्या सर्वांची बेरीज करायची. मग काय तयार होतं? मॉलिक्युलर मास तयार होतं. तशाच प्रकारे फॉर्म्युला माससुद्धा तयार करता येतं. फॉर्म्युला माससुद्धा कॅल्क्युलेट करता येतं. मेथड तीच आहे, मेथडमध्ये फरक नाही. मग फॉर्म्युला मास का म्हणायचं हा प्रश्न आहे इथं. काही पदार्थांमध्ये मॉलिक्युलर मास काढलं जातं आणि काहींच्यामध्ये फॉर्म्युला मास काढलं जातं. असं का? कार्बन डायऑक्साईड जर बघितलं आपण, कार्बन डायऑक्साईड, तर त्याच्यामध्ये मॉलिक्युलर मास काढलं जातं. पण सोडियम क्लोराईड जर असेल तर त्याच्यात मॉलिक्युलर मास नाही, त्याला फॉर्म्युला मास म्हटलं जातं. सो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फॉर्म्युला मास अँड मॉलिक्युलर मास? तर पहा, मॉलिक्युलर मास हे अशा सबस्टन्सेसला असतं की ज्या सबस्टन्सेसमध्ये मॉलिक्युल्स असतात. मॉलिक्युलर मास अशा सबस्टन्सेसला असतं की ज्या सबस्टन्सेसमध्ये काय असतात? मॉलिक्युल्स असतात. कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल्स असतात, मिथेन मॉलिक्युल्स, इथेन मॉलिक्युल्स, अल्कोहोल, ॲसिटिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड मॉलिक्युल्स असतात त्याच्यात. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे त्याला? मॉलिक्युलर मास किंवा मोलार मास. मग
इथं मेथड सेम आहे, तर फॉर्म्युला मास म्हणजे काय? सी दॅट हिअर. व्हॉट इज फॉर्म्युला मास? देअर आर सम सबस्टन्सेस which are not containing the molecules. They are not containing the molecules. They are not formed from the molecules. But those substances are containing the cations and anions. You may be familiar with cation and anion. What is the charge on cation and what is the charge on anion? Cation will have a positive charge. What is the charge on anion? It will have a negative charge. काही पदार्थ, काही सबस्टन्सेस असे असतात की त्यांच्यामध्ये मॉलिक्युल्स नसतात. तर काय असतात? कटायन्स आणि ॲनायन्स. ते कटायन्स आणि ॲनायन्स असे अरेंज होतात की 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतं. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतं. कटायन्स आणि ॲनायनच्या रचनेपासून 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतं. मॉलिक्युल्स नसतात, फक्त कटायन्स आणि ॲनायन्स असतात. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचं इथं उदाहरण घेऊयात. या सोडियम क्लोराईडमध्ये काय होतं? प्रत्येक कटायन हा Na+ असतो. Na+ हा काय आहे? कटायन. आणि ॲनायन कशाचा आहे? Cl-. Each Na+ is surrounded by 6 Cl- anions. Each Na+ is surrounded by 6 Cl- anions on equal distance. कोणत्याही बाजूने बघितलं तरी Na+ आणि Cl- अंतर हे कसं असतं? सारखं, सेम, सारखं अंतर असते. Each Na+ is surrounded by 6 Cl- ions on equal distance from 6 sides on equal distance. In the similar manner, each Cl- is surrounded by 6 Na+. 1, 2, 3, 4, 5, 6. काय झालेलं आहे इथं लक्षात आले का? प्रत्येक सोडियम हा 6 क्लोरीनने कव्हर केलेला आहे, क्लोराईड आयनने कव्हर केलेला आहे. तसंच प्रत्येक Cl- आयन हा 6 Na+ने कव्हर केलेला आहे. म्हणजेच काय? तर जेवढे Na+ आयन आहेत तेवढेच काय असतात त्याच्यामध्ये? Cl- ॲनायन असतात. जेवढे कटायन तेवढेच ॲनायन असतात. म्हणून सिम्प्लिसिटीसाठी याचा सुद्धा फॉर्म्युला काय लिहिला जातो? NaCl. बट NaCl मॉलिक्यूल इज नॉट प्रेझेंट. NaCl ॲज ए मॉलिक्यूल इज नॉट प्रेझेंट इन द सबस्टन्स. सबस्टन्समध्ये NaCl हा मॉलिक्यूल म्हणून नसतोच. तो कसा असतो? तर कटायन आणि ॲनायन इक्वल नंबर. जेवढे कटायन तेवढेच ॲनायन. म्हणून सोडियम क्लोराईडचा सुद्धा फॉर्म्युला NaCl असाच लिहिला जातो. जरी याच्यामध्ये मॉलिक्युल्स नसतील, जरी कटायन्स आणि ॲनायन्स असतील, तरी त्यांची संख्या सारखीच असते. म्हणून याचा फॉर्म्युलासुद्धा NaCl असा लिहिला जातो. आणि अशा सबस्टन्सेसमध्ये जे मास काढलं जातं त्या मासला म्हणायचं फॉर्म्युला मास. These are all salts. Salt, क्षार. These are all salts. And in these salts, instead of a molecule,
ions are present, cations and anions are present in equal number. Therefore, formula is written as a molecule, and instead of molecular mass, the mass calculated by doing the summation of average atomic mass is known as formula mass. समजलं का? फॉर्म्युला मास आणि मॉलिक्युलर मासमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये फरक नाही, फक्त डेफिनेशनमध्ये अंडरस्टँडिंगमध्ये थोडासा फरक आहे. मॉलिक्युलर मास आपण अशा सबस्टन्सचं काढतो की ज्यांच्यामध्ये मॉलिक्युल्स असतात, आणि फॉर्म्युला मास अशा सबस्टन्सचं काढतो की ज्याच्यामध्ये आयन्स असतात, कटायन्स आणि ॲनायन्स असतात. हे झालं फॉर्म्युला मास. मग आता फॉर्म्युला मास कसं काढायचं? पुन्हा एकदा त्याचं एक्झाम्पल लिहिलेले आहेत, तर ते एक्झाम्पलसहित आपण कॅल्क्युलेशन्स बघूयात. इथंसुद्धा ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं, मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय माहिती असणं गरजेचं होतं बरं? ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ॲव्हरेज ॲटॉमिक मास माहिती असणं गरजेचं होतं. त्याचप्रमाणे इथंसुद्धा ह्या इलिमेंटची ॲव्हरेज ॲटॉमिक मास माहिती असणं गरजेचं आहे. मग पहा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास सोडियमचं 23 असते, क्लोरीनचं आपल्याला माहिती आहे 35.5 असतं, कॉपरचं 63 आहे, कॅल्शियम 40 असते, त्याच्यानंतर सल्फर लास्ट लेक्चरला सुद्धा बघितलेलं होतं 32, ऑक्सिजन 16, त्यानंतर पोटॅशियम 39. असे काही ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस आहेत. तर त्यावरून आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मासवरून आपल्याला फॉर्म्युला मास काढता येईल. लेट अस सी द एक्झाम्पल्स वन बाय वन. हे ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस मात्र तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, किंवा ते माहिती आहेत असं गृहीत धरलं जाणार आहे. त्यामुळं हा जो डाटा आहे हा साधारणपणे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आवर्त सारणी तुम्ही अभ्यासलेली आहे. पुन्हा एकदा यावर्षी आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये जे इलिमेंट्स आहेत त्यांचं सर्वच इलिमेंट्सचं माहिती असणं गरजेचं नाही, परंतु काही टिपिकल इलिमेंट्स आहेत की ज्यांचं ॲटॉमिक मास हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता पहा, एक एक आपण उदाहरण बघूया. पहिलं, फॉर्म्युला मास, कॅल्क्युलेशन ऑफ फॉर्म्युला मास. पहिलं एक्झाम्पल घेऊया, NaCl, सोडियम क्लोराईड. कसं काढायचं? त्याचं फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला तोच आहे. फॉर्म्युला मास विल बी इक्वल टू, इट इज इक्वल टू, सोडियम किती आहे ते याच्यामध्ये 1. सो 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ सोडियम प्लस क्लोरीनसुद्धा किती आहे? 1 क्लोरीन इज देअर. सो इट इज 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. मग आता सबस्टिट्यूशन करायचं. 1 इंटू सोडियम 23. सी आय हॅव रिटन हिअर सोडियम इज 23 प्लस 1 इंटू क्लोरीन वी नो 35.5. So 23 plus 35.5, it comes equal to 58.5. Therefore 58.5 is the formula mass of sodium chloride. 58.5. Now let us see second example. This is given in your book also. Copper nitrate. Copper nitrate. Second example, see it carefully. CuNO3 twice. How to calculate the formula mass? Equal to, how many copper? 1. So 1 multiplied by average atomic mass
of copper plus this whole factor is twice, 2 times. How many nitrogen? Directly 1. How many oxygen? 3. And totally this is multiplied by 2. Therefore 2 multiplied by average atomic mass of nitrogen. Average atomic mass of nitrogen, because nitrogen is only 1, plus 3 into average atomic mass of oxygen. Now just substitute the values. 1 into copper 63, average atomic mass of copper 63, plus 2 into average atomic mass of nitrogen 14. I have not written here. Average atomic mass of nitrogen is 14, plus 3 into average atomic mass of oxygen 16. So solve it. 63 plus 2 into 14 plus 16 into 3, 48. 63 plus 2 into 48 plus 14, 8 for 12, 1 is carried, so it is 62, 2 multiplied by 62, so 63 plus this is 124, so 124 and 63, this will be 187. In your book they have given the correct factor, exact factor they have given 63.5. So what will happen? This is 63.5, every time it is 63.5, 63.5, so answer comes to be 187.5. No matter, we are looking for the calculation method. एक्झॅक्ट व्हॅल्यू काढण्यापेक्षा त्याची कॅल्क्युलेशनची मेथड काय आहे तो आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. जर एक्झॅक्ट व्हॅल्यूज लिहिल्या तर तुम्हाला एक्झॅक्ट फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करता येतं. लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. कॅल्शियम सल्फेट CaSO4. आणखी एक उदाहरण बघूया. तिसरं कॅल्शियम सल्फेट, याचं फॉर्म्युला मास काढायचे. सांगा 1 मल्टिप्लाइड बाय काय म्हणायचं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम प्लस सल्फर 1 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ सल्फर प्लस ऑक्सिजन किती आहे ते 4, 4 मल्टिप्लाइड बाय ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. आता फक्त सबस्टिट्यूशन करायचं. कॅल्शियमचं 40, सल्फरचं 1 × 32, त्यानंतर ऑक्सिजन 4 × 16, म्हणजे हे 40, 32, 64, 64. जस्ट डू दी ॲडिशन. 4 × 6, 6 3 9 and 4 13. 136 is the molar mass of, formula mass of calcium sulfate. I have written here 6 examples. One more solution I am giving, and then out of the 6, 2 of them you have to solve. 2 तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही सोडवा. दोघांचं उत्तर किती येतं ते. इथं आणखी एक एक्झाम्पल मी सोडवून देतो. कॉपर क्लोराईड CuCl2 हे मी सोडवून देतो. CuCl2 याचं फॉर्म्युला मास कसं काढणार आपण. कॉपर एकच आहे 1 × ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कॉपर प्लस क्लोरीन 2, म्हणून 2 × ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ
chlorine. So 1 into 63.5 plus 2 into 35.5 म्हणजे हे येतं आहे 63.5, हे येईल 71. ह्याची बेरीज करायची सिम्पली 0.5 3 1 4 6 7 13. 134.5 is the formula mass of CuCl2. In this manner, we can calculate the formula mass by the same method as that of the method used for calculation of molecular mass. Here important point, we must know the average atomic masses of certain elements. दॅट्स ऑल. इथं फक्त महत्त्वाचं काय आहे तर ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस आपणाला माहिती असायला पाहिजेत, म्हणजे फॉर्म्युला मास काढता येईल. पुढच्या लेक्चरला मोल कन्सेप्ट काय आहे तो भाग आपण अभ्यासणार आहोत.